आणि आता जे अटॅक आहे ते तर कधीच म्हणजे मला पहिलं असे कधीच आजार नव्हते. तर हे आता याच्यापासून सुरू झाले. तर हे त्याला वाचवण्यासाठी आपण करतो काय, आता ते तर खावाच लागेल. आपल्या भूक आणि आपला अजून 70% भाग लोक त्यांची काय करते, फास्ट फूडकडे चालते. पाणीपुरी असेल, तुझा वडापाव असेल, बर्गर, पिझ्झा, हे याच्यामधनं केसांचा आपल्या बॉडीला फायदा होत नाही किंवा तीळ मात्र सुद्धा. उलट आपली बॉडी डॅमेज करायला खूप लवकर मदत करते. म्हणजे आपल्या बॉडीला आपण काय करतो नाही काय, आपल्या बॉडीला लागतंय ते कधीच खात नाही. आपल्या जिभेला जे आवडत आहे ते आपण खाण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण, तर मी सुद्धा आहे, सगळेजण करतो. पण ते काय, आपल्या जिभेला जास्त जे आवडतं ते आपल्या बॉडीसाठी 100% हानिकारक असतं. त्याची प्रत्येकाची एक मर्यादा असते. सो म्हणजे बाकीचा कारभार मला सांगायचा प्रयत्न होतो की आपल्या हातात नाही आहे. त्यावेळेस म्हणतो आपली बॉडी म्हणजे आपला परिवार आपल्या हातात नाही. त्यासाठी आपण हे खात न्यूट्रिशन काय देतो का घरी आपण लेकरा बाळाला आपण नाही देत. कधीतरी आपण बाजाराच्या दिवसात फूड आणतो, पण फूड आणतो पण पहिल्यासारखं आहेत का. 20 वर्षाखालच्या एक संत्र्याची जेवढी कस होतात तेवढं आता ते 100 संत्र्याला तेवढे खाऊ शकतो आपण. आणि किती दिवस खायचे, बरं फूड खायचं तर किती खायचे, कपडे 2 कपडे नाही खाऊ शकतो. म्हणून काय केलं की बा आपल्या कंपनीनं, आपल्या डॉक्टरची टीम आहे आपल्याकडं, आपल्याकडे CMD साहेब, आपल्याकडे सायंटिस्ट लोकांची टीम आहे. तर सगळ्या लोकांनी मिळून हे अमृत ज्यूस निर्मिती केली. आणि खरोखर हे अमृत ज्यूसच आहे आपल्यासाठी. कारण अमृत ज्यूसमध्ये त्यांनी काय केलं, 42 न्यूट्रिशन टाकले. म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणलं तर 42 फळांचा आहार. जसं आपण मार्केटमध्ये चिकू ज्यूस घेतो, मिक्स ज्यूसचे, तसंच फळांचा आहार आहे. एवढे वेळ मी आता सांगितलं की आपण बघले असतील, खाल्ले काय असतील, काही खाल्ले पण नाही, काही बघले पण असतील. ते मार्केटमध्ये दिसतात की आपण खात पण. जसं आपल्याला एकच म्हणजे ते ह्या फळापेक्षा इतर बेरी, त्याच्यामध्ये 9% बेरी टाकलं. तसं याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आपल्याला माहिती आहे, आपण खातो कधी. पण त्याची ब्ल्यूबेरी, मलीबेरी, क्रेनबेरी अशा काही बेरी आहेत जी केरळमध्ये आणि काही आउट ऑफ कंट्रीमध्ये मिळतात. हे सगळं आपण रॉ मटेरियल आणून आपली कंपनी, आपले सायंटिस्ट लोक याला तयार करतात. खरोखर अमृत ज्यूस आपल्या बॉडीवरती काय वर्क करतं, तर आपल्या बॉडीमध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कुठल्याही आजार असू द्या, असंख्य आजारावरती सगळी काम करतो. तर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर शुगर, बीपी, थायरॉइड, हर्निया, कॅन्सर, मुतखडा, मुळव्याध, आम्लपी, दमा, सोरायसिस, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखी, मानसला गॅप, तोंडातला गॅप, एवढं बरेचसे लेडीचे सगळे काही प्रॉब्लेम असतात. ते सुद्धा त्याच्यासोबत आणखी छोटी हाताळी मोठ्या आणखी स्किनचे रोग आपल्याला माहिती आहे का. काय म्हणतात त्याला, गचकरण येतं, घाम गेल्यानंतर तर आपण आणि तेचतो पण म्हणतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत कशामुळे होतात, आपल्या वरच्या बॉडीवर काहीच होत नाही. जे काही आपल्याला आजार उपलब्ध होतील की आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या रक्तामध्ये पेशा असतात. पेशा म्हणजे मुलाच्या पेशा जर बॉडीत जास्त झाल्या तर मुळ्यात बॉडी करतात. अपेंडिक्सच्या पेशा जर जास्त वाढल्या तर अपेंडिक्स बाहेर येतात. म्हणजे कुठल्याही पेशा वाढल्या की त्या पेशा बाहेर म्हणजे वाढल्या म्हणजे आपल्या बॉडीचा कुठलाही पार्ट 70% तुम्ही त्या निकामी होईल, पण आपल्याला कळतच नाही. आणि झाल्यावर मग आपण सिम्टम आल्यावर आपण जेव्हा हॉस्पिटलला जातो तेव्हा त्या ट्रीटमेंटचे नाव सिम्टमच ट्रीटमेंट. म्हणजे आपल्या बॉडीला जी सिम्टम आले तिला कंट्रोल ठेवायचं. तुमचं काय शुगर झाली, शुगर कंट्रोल ठेवायचे टॅब्लेट आहे. बीपी झाली, बीपी कंट्रोल ठेवायच्या गोळ्या तुमच्याकडं. थायरॉइड झाला त्याला मेंटल इम्प्रूव्हमेंट म्हणतात. पण आहे का तुमच्याकडे काय, एखाद्या मुलाच्या पेशा वाटल्या की ट्रीटमेंट घेऊ म्हणतात. ट्रीटमेंट द्यायला गेले की डॉक्टरकडे आलं तर तुम्ही इलाज काय, चला ऑपरेशन करू है ना. एखाद्या गर्भपेशीवर आपली सुचवर आली तिला ट्रीटमेंट देतात. 3-4 महिने 6 महिने जर नाही झाली व्हायला गेली काय म्हणतात, मग ते ऑपरेशन करू. म्हणजे ॲलोपॅथीकडे एकच इलाज आहे, त्यांच्या ट्रीटमेंट जर ते आवडत नसेल तर त्याला कट करू, त्यांच्याकडे एवढा चेक केला. हालांकी ॲलोपॅथी खराब नाही, इमर्जन्सीचा आपल्याला पिरियड येईल तो ॲलोपॅथीचा पर्याय नाही. पण एखाद्या माणसाला जुना आजार ज्याला म्हणतो, वर्षानुवर्षे आजार चालला है ना, जसा बीपीचा आजार वर्षानुवर्षे चालतो आहे, मुलाला संशय कुठला आजार, जे माणूस आपल्याला ज्या आजारासाठी आपल्याला वर्षानुवर्षे टॅब्लेट मेडिकल खावं, अशा आजार आपण शंभर कव्हर असतो. कारण हे आपल्या कंपनीमधलं सगळ्यात मला मोठं आहे. सगळ्या आजारावरती सगळ्यासाठी जेंट्स असो, लेडीज असो, ते लहान मुलं असो, त्यांना एकच चालते. त्याच्यासोबत आपण दुसरे काही देतो है ना. दुसरे काही प्रोडक्ट आपण देतो त्याच्यामध्ये सप्लिमेंट जे काही आपल्याला मेजर आहे त्याच्यावरती. पण याच्यावरती बघू, हे आपले गव्हर्नमेंटचं पूर्ण दिलेले आपले डॉक्युमेंट आपण इंडियामध्ये आपल्याला कुठं पण सेल करू शकतो है ना. त्याच्यानंतर आपले 35 प्रोडक्ट आहेत, त्याला पूर्ण गव्हर्नमेंटच्या लेवलवर. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे काय आहे, आयुष मंडळ. सर फूड सप्लिमेंट इंडिया मानव जातीसाठी कुठलीही गोष्ट जर शेवटमध्ये जर जात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट आपल्याला फूड सप्लिमेंट हे आयुष मंडळाला
कारण का तर याच्यामध्ये पिळायुक्त सुद्धा केमिकल मिळतं. तर आपल्या शेंबी साहेब म्हणतात भारतातल्या कुठल्याही लॅबमध्ये त्याला चेकआउट करू शकत तुम्ही याच्यामध्ये आहे का ते. जर असेल तर कंपनी त्याला मानधन सुद्धा देणार आहे. तर मग जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपलं फर्स्ट प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस, जे मी तुम्हाला आधार सांगितलं. तर तुमचा बघा कसलाही मुळे असेल थांबतो, कसलाही तुमचा मुतखडा असेल, सांधेवर असेल, काय तुमची शुगर असेल, हाय बी पी, लो बी पी, सगळ्या मुलाचं रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. आणि ही रोगशक्तीचं जेंट्सपेक्षा लेडीजला खूप महत्त्वाची आहे. लेडीजला त्यांच्या मंथली सायकलमुळे जे काही पेन होतात, आता त्यांच्या बॉडीनुसार त्याला 4-4 दिवस काम करा, जॉबला जाता येणार, काम करताना झोपून न राहावा, तर कंबर दुखणे, मांड्या दुखणे, बरेच काही पेन असतात. हे पेन कधीच त्यांना जाणवणार नाही. आपण जर अमृत सेवन जर केलं तर त्यांचे 4 दिवस कधी आले आणि कधी गेले त्यांना कळणार पण नाही. आणि म्हणजे काय अर्थ, इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम केलं. कधी कधी त्यांनी काम करण्याचं लेडीजचं एखादं हार्डवर्क काम केलं, जर आपल्या जीवापेक्षा जर जास्त वजन उचलण्यात आलं तर ते खूप साऱ्या ह्याच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणून त्या पिरियडमध्ये काय होतं की त्यांच्या व्हाईट ब्लडसोबत सुद्धा चांगलं पण ब्लड वाया जातं. त्याचं करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये आपला कसला अस्थमा, दमा असेल, ॲसिडी असेल, किडनी रोग असेल, पॅरलिस असेल, हार्टचे प्रॉब्लेम असतील, कॅन्सर असेल, HIV असेल, नदीचे प्रॉब्लेम असतील, केसाचे प्रॉब्लेम असतील, मानसिक तणाव, मोठापा, स्मरणशक्ती वाढवणे, पचनशक्ती वाढवणे, इव्हन एखाद्या लग्न झालेल्या ज्यांच्या जोडीला मुलगा होत नसेल त्याला सुद्धा इम्युनिटी पॉवर वाढवण्याचा खूप सारा मदत करतो. आपण हे झालं आपलं एकायचं. तर आपण जर सांगितलं पेशंट केलं तर एखाद्या माणसाला जर हाय शुगर असेल 250, 300, 400 असेल, आपण सकाळी यांना अमृत घेतो आणि संध्याकाळी डायबेटीज, तर 100% त्यांची बाहेर पण आपण 3 ते 3.5 महिने